नमस्कार सर्वांना, आपणा सर्वांचे स्वागत आहे आमच्या या नवीन ब्लॉगमध्ये। तर गेले काही दिवस मी रोज एक ब्लॉग टाकत आहे आणि म्हटलं आज देखील आपल्याला एक ब्लॉग करायचा आहे। आज मी तशी सुट्टी घेतली होती कारण आज होता अजिंक्यचा फॉलोअपचा दिवस आणि आम्ही ऑलरेडी अपॉइंटमेंट वगैरे बुक करून ठेवली होती आणि त्याच्यानुसार आम्ही प्लॅन केलं होतं आजची अपॉइंटमेंट। मग काय आम्ही निघालो, सकाळी आवरलं वगैरे, सर्व रेडी वगैरे झालो आणि अर्णवला देखील सोबत घेतलं होतं। सर्व रिपोर्ट्स वगैरे आम्ही कॅरी केले होते आमच्यासोबत आणि आम्ही निघालो होतो हॉस्पिटलच्या दिशेने। तर मंडळी, आम्ही राहतो कोल्हापूरमध्ये आणि या ठिकाणी ना आम्ही जाणार होतो हॉस्पिटल विन्समध्ये। जर तुम्ही कोल्हापूरचे असाल तर तुम्हाला नक्की माहीत असेल हॉस्पिटल विन्स हे एक न्यूरो फिजिशियन आणि न्यूरोसर्जरी याचं फेमस असं हॉस्पिटल आहे आणि त्या ठिकाणीच अजिंक्यची अपॉइंटमेंट देखील होती। तर आम्ही त्या ठिकाणी निघालेलो आहोत आणि आजची अपॉइंटमेंट अतिशय महत्त्वाची होती। फॉलोअप करणे, या सर्व गोष्टी कंटिन्यू ठेवणे हे खूप महत्त्वाचं आहे, हो की नाही? त्याच्यामुळे आम्ही आजची अपॉइंटमेंट बुक केलेली होती। मग आज अपॉइंटमेंट देखील होती आणि अर्णवचा ना क्लास देखील होता बरं का, संध्याकाळी 4 वाजता। तर आम्हाला असं वाटलं की अजिंक्यची अपॉइंटमेंट लवकर संपेल आणि आम्ही घरी देखील लवकर जाऊ, पण तसं झालं नाही। तर फायनली आम्ही पोचलेलो आहोत अजिंक्यच्या फॉलोअपच्या ठिकाणी। तर हे आहे हॉस्पिटल विन्स आणि हे त्याचं आहे ॲम्बियन्स। खूप सुंदर आहे, ग्रीनरी वगैरे भरपूर आहे या ठिकाणी। तर बघता बघता आम्ही आतमध्ये पोचलो आणि हे हॉस्पिटलचं एंट्रन्स। या ठिकाणी ना या रिसेप्शन आहे आणि रिसेप्शनच्या बाजूलाच आहे आपली OPD आणि OPD त्याच्यानंतर राईट साईडला तिथे फार्मसी देखील आहे। तर अशा प्रकारे आम्ही आमच्या म्हणजे नंबरला जाऊन बसलो आणि म्हटलं थोडा वेळ होता म्हणून थोडंसं शूट घ्यावं। तर मी शूट घेतच होते, तर त्यांनी मला सांगितलं की शूट अलाउड नाही, पण थोडंसं मी ऑलरेडी घेतलं होतं। तर या ठिकाणी बघा ही बाग वगैरे किती सुंदर बनवली आहे ना त्यांनी। तर ही सुंदर बाग आम्ही बघितली। त्याच्यानंतर अजिंक्यचं न्यूरो फिजिशियनचं ओपिनियन तर झालं होतं। त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो मेडिसिन OPD कडे, पण तिथलचे डॉक्टर जे होते ना ते गेले होते लंचला। मग आम्ही म्हटलं आम्ही देखील लंचला जाऊया, म्हणून त्यांच्याच कॅन्टीनमध्ये आम्ही लंचसाठी गेलो। कॅन्टीन खूप छान होतं आणि लंच देखील खूप छान होतं। लंच वगैरे केलं आणि अजिंक्यची OPDमधली मेडिसिन OPDची अपॉइंटमेंट देखील कंप्लीट झाली। ते सर्व कंप्लीट झाल्याच्यानंतर आम्हाला घ्यायच्या होत्या थोड्या मेडिसिन, म्हणून आम्ही आलो होतो फार्मसीमध्ये। त्या ठिकाणी आम्ही मेडिसिन वगैरे घेतल्या आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो घराच्या दिशेने। तर जाता जाता अर्णव म्हटला मला ना स्विमिंगला जायचंच आहे, मला काय माझा स्विमिंग क्लास कॅन्सल करायचा नाही आहे। मग म्हटलं चला बाबा, त्याची एवढी इच्छा आहे तर आपण त्याला घेऊन जाऊया। म्हणून आम्ही पटापट घरी निघालो होतो आणि घरी गेल्यानंतर ना त्याने चेंज वगैरे केलं आणि आम्ही थेट पोचलो हॉटेल सयाजीमध्ये, कारण या हॉटेलमध्येच अर्णवचा स्विमिंग क्लास आहे। कारण सयाजी हॉटेलच्या ना 2nd फ्लोअरवर स्विमिंग पूल आहे। तुम्ही माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की अर्णवचा स्विमिंग पूल 2nd फ्लोअरवर आहे। तर या ठिकाणी आम्ही पोचलो होतो आणि अर्णवला बघा किती घाई झाली आहे की त्याला असं झालं आहे कधी मी स्विमिंग करायला जाऊ, कारण त्याला स्विमिंग करायला खूप जास्त आवडतं। त्याच्यानंतर अर्णव फटाफट रेडी झाला आणि पोचला होता स्विमिंग पूलमध्ये। तर या ठिकाणी शॉवर वगैरे तो घेत होता आणि शॉवर घेतल्याशिवाय आपण स्विमिंग पूलमध्ये जाऊ शकत नाही, म्हणून शॉवर त्याने घेतलं आणि त्याच्यानंतर तो गेला फटाफट पळत, बघा कसं जाते। त्याच्यानंतर त्याने उडी मारली आणि पोचला होता तो टँकमध्ये। तर मस्तपैकी या ठिकाणी बाकीचे मुलं ऑलरेडी आलेले होते। आम्हाला 15 मिनिट लेट झालेला होता, पण इट्स ओके, त्याला 45 मिनिट स्विमिंग करायला मिळालं। त्याच्यामुळे ना आम्ही देखील त्याला अडवलं नाही। तर अशा प्रकारे अर्णव ना स्विमिंग वगैरे झालं, त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झाला आणि मग आम्ही निघालो होतो घराच्या दिशेने। तर अशा प्रकारे आमचा गडबडीचा आणि महत्त्वाचा असा आजचा आमचा दिवस होता। जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर असं वाटतं की आम्ही काहीतरी चांगलं बनवतो तर लाईक करा आणि इतरांपर्यंत देखील शेअर करून आमचा व्हिडिओ पोचवा। तर परत भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय।